आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, आज खरं तर चाकणमध्ये कार्यक्रम होतोय, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं पुतळ्याचं अनावरण होतं। नाही, हा कार्यक्रम करणं महात्मा फुले समाज विकास संस्थेने यामध्ये पुढाकार घेतला आणि याचा अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम बापू घुमटकर आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांचा हा आग्रह होता की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला आले पाहिजेत आणि त्यानुसार आदरणीय पवार साहेबांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलंय आणि खरोखर एक देखणं शिल्प या संस्थेच्या माध्यमातून बाजार समितीच्या आवारात उभं राहतं, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। खरं मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, अनेकांनी त्या ठिकाणी अनुपस्थिती दर्शवली, काय मंत्रिमंडळाची। आता ही जी नाराजी ही सरकारने खरं तर याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा पूर्णपणे कामकाज सुरू झालंय का? आणि मग एवढं मोठं मॅन्डेट जे मिळालं, एवढ्या मोठ्या मॅन्डेट नंतर जर अशा पद्धतीनं नाराजी असेल, अनेक मंत्र्यांनी जर अनुपस्थिती दाखवली असेल, तर नक्की सरकारमध्ये सगळं आलबेल आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे। पुण्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा अजितदादा पवार होते, सूत्रांची माहिती। मला वाटतं सूत्रांची जी माहिती आहे तर पुण्याच्या विकासाच्या दृष्टीनं निर्णय व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं जो विकासासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या आदरणीय अजितदादा नक्कीच त्याविषयी आग्रही राहतील अशी अपेक्षा आहे। खरं तर ह्या कार्यक्रमाला अजितदादा पवार सुद्धा येणार होते, मात्र ज्यावेळेस आयोजक त्यांना सांगायला गेले त्यावेळेस शरद पवारांना अगोदर आमंत्रण दिलंय, म्हणून त्यांनी कुठेतरी आयोजकांशी शितुरे ओढलेत। मला याविषयी कोणतीही कल्पना नाही, याविषयी आयोजकांशी माझी या विषयावर चर्चा झालेली नाही, त्यामुळे ज्या विषयावर आपल्याला पूर्ण कल्पना नाही त्याविषयी भाष्य करणं उचित नाही। खरं तर भुजबळांना मंत्रिपद नाकारलंय, नाराजी त्यांच्यावरती आहे। आता हा सामाजिक कार्यक्रम आहे, त्यामुळे भुजबळ साहेब आणि पवार साहेब एका व्यासपीठावर येतात, त्याचे राजकीय अर्थ सामाजिक कार्यक्रमातून काढण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही सांगड घातली असं कुठेतरी बोलत होते। नाही, हा कार्यक्रम एका संस्थेने केलेला आहे, संस्थेचा हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि या सामाजिक उपक्रमाच्या व्यासपीठावर हे दोघे एकत्र येतात, त्यामुळे त्यावर राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। छगन भुजबळांना मंत्रिपदामध्ये डावललं गेलं, त्यांच्यावरती अन्याय झालाय, हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे। ती नाराजी माननीय भुजबळ साहेबांनी व्यक्तही करून दाखवली, त्यानंतर माननीय भुजबळ साहेबांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांचं समाधानही झालं, या सगळ्या गोष्टी समोर आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याविषयी अकारण बाहेरच्यांनी टिप्पणी करणं योग्य नाही। मंत्रिमंडळाचा विषय माननीय मुख्यमंत्री आणि ज्या पक्षात आता भुजबळ साहेब आहेत त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या समन्वयातून काहीतरी तोडगा निघेल। खरं तर भुजबळ नाराज आहे म्हणून कुठेतरी शरद पवारांसोबत त्यांची चर्चा घालून कुठेतरी त्यांचं पक्षांतर करण्याचा प्रयत्न आपण करताय का? मला वाटतं अशी राजकीय चर्चा इतक्या मोठ्या जाहीर व्यासपीठावर करण्यापेक्षा बंद दारात जास्त चांगली होते। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर जी मोठी चर्चा आहे ती राजकीय व्यासपीठावर करण्यापेक्षा कुठेतरी बंद दारात केली असं वक्तव्य या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिजित सामी, सुनील दिघे, TV9 मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।